नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आपण इकडे आलेलो आणि मस्त आपला सेटअप पण थोडा अपग्रेड झाला आहे. तर विचार केला की काहीतरी आता चॅनलवर नवीन आणू. बघू आता हा कुठल्या चॅनलवर जाईल माहीत नाही. ओके, तर आता म्हणजे ऑलमोस्ट सगळे कोकणातलेच आहेत. मनात स्वतःच्या चॅनलचं नाव मनात स्वतःच्याच चॅनलचं नाव घेतलं. दर्शनला घाबर नाही तो. नाही, दर्शनचा चॅनल कसा मालवणीमध्ये ना, तर मालवणीमध्ये इंट्रो द्यायला लागेल. तर दर्शन देत नव्हता. घाबरायचा विषय नाही भाई, सगळं आपलंच आहे. एकच आहे, ठीक आहे. तर सगळे कोकणातलेच आहेत. तर म्हटलं भूताच्या गोष्टीवर आता म्हणजे असा रात्रीचा माहोल पण झाला. किती वाजले आम्हाला घड्यात दिसत नाहीत, 2:16 झाले. तर हा दर्शन बाजूला मध्ये फ्रेम मध्ये बसून आहे. चोर वाटतो, चोर आहे झड. हाच माधरचं काय बोलायचं. अरे पण हा हे नाही बोलायचं का बोलून लवडे लावतो. बघितलं तो स्वतः शिव्या घालतो. अरे लवडे ठीक आहे. तो काय कोकणात, तुम्हाला वाटलं जसं कोकणातले तर ठीक आहे, समजू शकतो. बाहेर आलाय तर थोडा आवाज असू शकतो. आता तुम्हाला आवाज तो येतोय की नाही माहित नाही, चिकन माग तर सांगतो हा पातला. थोडं चालू नाही गेलेलं, माकी चूत लवडे बडवे. थोडं चालू नाही गेलं मग सुद्धा त्याला ऐकायला जात नव्हतं. चालू केलेला ना, हे नको हे बाबा. काय तू झांग आहेस लवड्या. नाही 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 नाही, गाणं मला टपले बसले. ए भाई भूताच्या कुठे गोष्टी कॅन्सल, रोस्ट करू एकमेकांना. अरे अशा होऊन जाऊ दे. हा ठीक आहे, काही बोला. पब्लिक कंटाळणार नाही ना. ओके ओके. रोस्ट पण होईल. तर भूताच्या गोष्टी चालू करणार. आता जीटी आता कसं जास्त टाइम गावात राहिलाय लहानपणी. हा तेव्हा, आणि त्याच्यानंतर कॉलेज चालू, कॉलेज बोलतो आपलं स्कूल नंतर पण कॉलेजला तो गावीच होता. 8 वाजता खूप अभ्यास करतो. आणि तो आग बीग लावण्यात खूप जरा हुशार आहे. मुंबईमध्ये ऍडमिशन जमत नव्हतं, मुंबईमध्ये ऍडमिशन होत नव्हतं कारण तेवढे 10वीला पर्सेंटेज नव्हते. आणि त्यात इंजिनिअरिंग पण करायची होती. तरी भाई कशा लायसन्सच्या एक्झाम मध्ये फेल झाला आणि इंजिनिअरिंग पण केली. तर आता तो म्हणजे भूताच्या गोष्टी काय ते सांगेल. ते कसं तेच तर सांगायचं होतं. भूताच्या गोष्टी तेच सांगायला. सो हॅलो गाईज, वेलकम टू. दिलास ना इंट्रो, मग सुरू करतो डायरेक्ट. शुभम फिटनेस ब्लॉगचं नाव आहे. हे दोघांचा आवाज येतो ना प्रॉपर सगळ्यांचा. ठीक आहे, बोल. ओके. तर गोष्ट अशी आहे तेव्हाची की म्हणजे मी जेव्हा म्हणजे 10वी नुकती झालेली एक्झाम, आणि आम्ही असे सगळे बसलेलो एकदा, म्हणजे अशी पार्टी बिर्टी होती आमची, आणि आमचे दादा वगैरे अशी गोष्ट सांगत होते. तर ती त्याच्या काळातली गोष्ट आहे जी त्याने मला तेव्हा सांगितली. गावी, हा गावी, म्हणजे असे बसले. तर इजडे हसतो इथे. घाबर हसू ना काय यार. मी बोललो त्याला घाबर. 10वी नंतर नियुक्ती पर्सनल लाईफ बद्दल सांगताय की भूताची गोष्ट सांगताय. नियुक्ती बोललो. नुकतीच. हा तर म्हणजे असं मागे पण लवड्या दिसू दे सर्व मला. तर तो तेव्हा म्हणजे परत सुरू म्हणजे दादाने तो त्याचा किस्सा सांगितलाय. म्हणजे तो आणि त्याचा भाऊ, म्हणजे तो म्हणजे 10वीची एक्झाम त्याची झालेली, आणि काय नाही बोल तू. अशी अरे पण सारखा तो हसतो बोलायला त्याला 2 वाक्य पण नाही त्याची कंप्लीट. तर तो दादा आणि त्याचा भाऊ म्हणजे 10वीचे एक्झाम झाल्यानंतर ते पक्वाच्या क्लासला जायचे. तो पक्वाच्या क्लासला जायचा. तू वाटलास पहिला. थोडा 2 मिनिटाचा ब्रेक आहे. ऍड चालू आहे. ऍड येत आहेत आता. ह्याच्या ब्लॉग वर ऍड पण येतात. तोंडात घातलाच पाहिजे असं आवाज येतो. मोठा असेल घरी. हा तर तो आणि त्याचा भाऊ म्हणजे पक्वाच्या क्लासला जायचे, आणि तो त्याचा भाऊ होता तो पेटीच्या क्लासला जायचा. तर तेव्हा नाही, तो आणि त्याचा भाऊ, तो पक्वाज आणि तो पेटी असं. तर
ते असे एस टीने वगैरे नाही जायचे. ते काय करायचे सायकलने एवढं बोलायलाच देत ना मी बोलायला लागले रोज करूया आपण. हे तू जा लावड्या हा बोल ना भिंचू तू झोपत नाही का रे माईक दे याची कॉल सगळं मारते आमच्याला आल्यावर हे खुर्ची बाहेर टाका आता नको बसायला देऊ भिंचू नुसता खेळ मांडलाय त्याने ओके बाई परत तर ती स्टोरी अशी तेव्हाची आहे की तो माझा दादा होता ना आणि त्याचा भाऊ ते तेव्हा पक्वाच्या आणि पेटीच्या क्लासला जायचे दोघं पण. तर ते काय करायचे सायकल आहे ना म्हणजे आमचा टिटा आहे आमच्या घरापासून जवळजवळ 1-1.5 किलोमीटरपर्यंत टिटा आहे वेतोरा टिटा म्हणून. तर तुम्ही लोक आला असाल गणपतीला वगैरे. तर ते काय करायचे सायकलने जायचे टिट्यापर्यंत. लवड्या ह्याला उठव ह्याच्यामुळे हसायला ह्याच्यामुळे हसायला नाही आता बाई मागे काय बसला मग तो पुढे आलाय इकडे आईला मागे तू बोला मी दिसतोय दिसते. चल पेटी पकवाच्या क्लासला जायचं. तर ते काय करायचे सायकल टिट्यावर लावायचे आणि तिथून पुढे एस टीने जायचे आणि त्यांना रिटर्न येईपर्यंत जवळजवळ 8:30-9 असं व्हायचं. तर एके दिवशी अशी गोष्ट झाली की ते ज्या टिट्याने येत होते तिकडे एक पिंपळाचं झाड होतं मधीत आणि ते सायकल घेऊन जायचे आणि सायकल मधीत त्यांची एकदा बंद झाली तिथे. त्यांची चैन आहे ना असे पेडाला तो उलटा फिरायला लागला अचानक. म्हणजे ती प्लेसच अशी भयानक होती. तर असं तुम्ही घाबरलात का आम्हाला पण सांगा. आम्ही तर खूप घाबरलो. आम्ही खूप घाबरलोय थरका बुडाला आमचा. पहिली स्टोरी अशी होती की बाई की भूताची गोष्ट होती की चुत्या बनवता समजत नव्हतं. पॅन्डल फिरणं घाबरले का सायकलीचा प्रॉब्लेम असू शकतो. भूताने काय केलं पॅन्डल मारला उलटा म्हणजे फिरून पुढे जायची सायकल उलटा फिरून सायकल मागे जायची ना पेडल उलटा फिरायचा. रिवर्स गिअर तुझ्या काका पुढच्या टेक्नॉलॉजी मध्ये चालत होते. दादा अजून पुढे कोण तू सांग ना संकेश तुला माहिती असते. मला लवड्याला बसलं इथे भेंचोत कोणच सांगत नाही. यश तू सांग ना माझी पप्पांची. अरे नाही टाकणार सांग तुला येते लवड्या शिव्यात घालता येतात गावी जाऊन मालवणी मध्ये. दर्शन तू होता भूत त्याची तेरी मागेची हे नको येऊ आता बसला तो. जा याची गर्लफ्रेंड काहीतरी बोलली वाटते याला. गर्लफ्रेंड बोलली गप जाऊन झोप काय तुझं बाहेर काय लवडा बेंचो ते अरे हे नको बाई रोज क्यूएनएच काढूया मी तर तुला तेच बोललो. हे काय बंद करा आणि डिलीट कर. भंकस होती तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आय झवली. हॅलो हे थांब मी बोलतो आधी. थांब हॅलो बोलू का थांब मी बोलतो आधी. हा अरे गुंडी झाटू. तर ही होती जीटीने पाहिलेली भूताची गोष्ट. पाहिलेली नाही ऐकलेली. सॉरी सगळेच भंकसवाले मट्ट भरलेत. तू बेंचवर असशील घरचा तो मोठा काय ते थोडा जाऊ दे. ऑफ कॅमेरा जे काय झालं ते सांगा जरा कंटेंट पण वाढायला आणि लोकांना पण काय नको दे. छोट्या मोठ्या लोकांची काय भांडणं सांगायची बेंचवर जाऊ दे. म्हणजे छोटे मोठे कोण राहुल आणि कौस्तुभ बागवे पोळी कसरुंडा हा बघा. तर या भंकस पोरांची हीच भंकस होती. तुम्हाला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. ना आवडली तर आपल्या घाला आणि गप झोपा. थँक्यू. चीन टपाक डमडम बोलतो भंकस का लावड्या भंकस आहे आपण. तर आजचा एपिसोड हा भंकस मध्ये असेल कोणी सिरियसली घेऊ नका. आता बंद करा.
बोल. कर दर्शन बोल. नाही बोलतो. बोलू का? हॅलो शुभम बरं. हॅलो चेक कर. मला असं वाटतं हा जवळ आहे ना म्हणून. जाऊ दे फोटो काढ आपले.